श्रीदेवी महात्म्य अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वत्यै नमः. श्रीदेवे नमः. जय भवदुःख विनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ति स्थिति संहारके जय अंबिके तुझ नमो. तू अनंत अवतार धरून दुष्ट जना करीशी शासन आणि निजदासाचे रक्षण आनंदे करीशी अंबे तू. असो आता श्रुती सज्जन तुम्ही होणी सावधान पहा मागील अनुसंधान सिंहलोकने करुणिया गतकथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख देवहर्ष पावले सकळीक हे निरूपण झाले. आता पुढील सुरस कथा मेधा सांगे राजा सुरता तीच विस्तारे तुम्हा समजता सांगितो मी निश्चय. देवीने शुंभ निशुंभ असुर मारले असता इंद्रादी सुरवर अग्न्यंदी दित्पाळ समग्र स्तविते झाले देवीते. इष्ट लावे प्रसन्न मुख आशा पूर्ण झाल्या देख तेव्हा मिळून सकळीक कात्यायनी स्तविली. देवी जे शरण येती तो ते त्याच्या नाशशी तो दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागे. तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागे प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी प्रसन्न होऊन या झडकरी आम्हा लागे तारावे. तू जगाशी आधारभूत पृथ्वीरूपी विश्वधरित उदक रूपे तू निश्चित या विश्वाशी वाळविशी. तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर मायाशी तू. तुझ्या महामोहे करुण मोहिला असे समस्त जन तू जरी होशी प्रसन्न तरी चमकते जगाशी. सकळ विद्या तुझे भेद तू समस्त श्रिया प्रसिद्ध. तू एक विश्वव्यापक अगाध तुझी स्तुती तू करीशी. जेव्हा तू सर्वभूतरूपिणी मोक्ष भोग प्रदायिनी तव स्तुतीशी आमुच्या वाणी सदा तत्पर असोत सर्व जनाचे हृदय जाण तू बोधिरूपे असशी पूर्ण. तू स्वर्ग मोक्ष देणारा आपण नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान वेदरूपे नारायण ठेविता झाला तुझ लागे. कला काष्टादी रूपे परम करती विश्वाची परिणाम काळरूपे सहार धर्म नारायणी तुझ नमो. सर्व मंगळाचे तू मंगळ शिवे तू सादशी अर्थ सकळ त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादि असतीसाची गुणश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो. शरणांगत जो असे दीन त्याचा पिढीचे तू परित्राण करशी सर्वांची पीडाहरण नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमानावाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी तू कुशोदके शयकारिणी नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्ती रूपे करुण केले त्रिशूलचंद्र सर्प धारण आणि महाऋषभवाहन नारायणी तुझ नमो. तू कुमारी रूप धरिशी मयूर कुर्कुट पालन करीशी हस्ताचे ठाई शक्ती धरिशी नारायणी तुझ नमो. शंख चक्रादी शारंग प्रसिद्ध ग्रहण करुणे आयुधे विविध होशी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो. घेऊणी महाउग्रचक्र वाढेने सावरिल्या वसुंधरा वराहा रूप तू भयंकर नारायणी तुझ नमो. उग्र नरसिंह रूप धरून हिरण्यकश्यपू मारिला जाण त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो. किरीट वज्र सहस्रनयन ऐशित्व्या इंद्र रूप घेऊन केले रुद्राचा प्राण हरण नारायणी तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ घोर शब्द केला तात्काळ नारायणी तुझ नमो. दाडा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे
चामुंडे चंडमुंड मंथने नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्ठी ध्रुवे स्वधे महारात्री महाअविधे नारायणी नमस्तुते तू मेधा तू श्रेष्ठ सरस्वती ब्रह्माशी तू संपत्ती ईशी तू प्रसन्न होय नियती नारायणी नमस्तुते सर्व स्वरूप तू सर्वेश्वरी सर्व शक्तियुक्त अवधारी भयापासून आम्हाशी तारी दुर्गे देवी तुझा नमो हे तुझे सौम्यवदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्वभूत रक्षण कात्यायनी तुझा नमो कत ऋषीची कन्या म्हणून नाम असे कात्यायनी त्या तुझ व्रती भवानी नमस्कार आमुचा तुझ्या त्रिशूल भयंकर ज्वारा कराल अति उग्र सर्व दैत्यनाश करो सत्वर भद्रकाली नमस्तुते भद्र म्हणजे कल्याण ते होय कलाही पासून जिच्या भक्ताचे म्हणून भद्रकाली नाम तुझे देवीजी घंटा शब्दी करून जगाते करून या पूर्ण दैत्य तिच्या ते नाशी जाण तुझी घंटा जगदंबा ती घंटा पापापासून सर्वदाही पुनीत करून आमचे करी संरक्षण पुत्रापरी निश्चये असुर रक्त वसांपंक तेने माखिला खड्ग सम्यक शुभा कारणे हो देक चंडिके तुझ शरणामी तू संतुष्ट झालीशी असता सर्व रोग नाशशी तत्वता सर्व कामाते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे तुझे जे का आश्रित जन त्याशी नाही विपत्ती जाण ते तव आश्रया ते पाहुण धन्य होती त्रैलोकी त्या बहुशक्तिरूप धरिले धर्म दृष्टी असुर भले यांशी बळे कंदन केले तुझ ऐसे कोण तुझी विद्याशास्त्रे विवेकदीप आद्य वाक्यात तुझे रूप महान दक्कार ममत्वकूप यात विश्व भ्रमले हे या भवसमुद्राच्या ठाई असती महाविकारी अहे शत्रु चोर दानव लही येथे तुरक्षिषी विश्वाते तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करशी पालन विश्वात्मिका असशी म्हणून धारण करीशी जगत्रया ब्रह्मादिक जे जगदाधार योगीसी तू स्तुती साचार या कारणे तव चरणी तत्पर ते नम्र होऊनी राती सदा देवी तू प्रसन्न होऊन शत्रुपासू करशी पालन ज्याचे आताची दैत्य वधून रक्षण करणे आमुचे सकल जगाच्या पापाते उत्पाता आणि उपसर्गाते शेग्नातात्व्या शांती ते पावावे जगदंबे तू विश्वपीडा हरणी पाहे शरणांगताशी प्रसन्न होई त्रैलोक्यवासी लोकांतीही वर प्रदान करावे असो ईशी देवीची स्तुती ऐकुणी तेव्हा भगवती प्रसन्न होणी होय वरती सुरगणाते ते देवा वरदाने तुम्हा लागुण तरी वर मागाया या क्षणी जो का इच्छित तुमचे म्हणे आणि जनी उपकारक मागाला ते वराते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐशे देवीचे कोणी वचन देव बोलते झाले तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमुचे वैरी हेचे कार्य करावे तुझशी मागितो हाची वर जेव्हा आम्हाशी संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे हे कोणी सर्व देवाची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी पूर्वी 3 अवतार धरुणे दैत्य मारले दुरात्मे मधु कैटभ महिषासुर 2 अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर शुंभ निशुंभ मारिले हे पुढेही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार त्याच्या सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो वैवस्वत मनुमाजारी 28व्या युगांतरी द्वापाराती गोकुलपुरी उत्पन्न होईल नंदगृही प्रथम भूतडी येऊन देवकीचा गर्भ काढीन रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी नंदगोपाची पत्नी जगात यशोदा नामे जी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित मी येईन मध्यरात्री
तेव्हा वसुदेव श्रीकृष्णा ते आणीन यशोदेच्या पुढे ठेवीन आणि मदला घेऊन जाईन मथुरेला गे वेगेशी देता देवकीच्या जवळ कंस येईल उता वेळ माते घेऊन तात्काळ शिळेवरी आपटू पाहे तै गगनी जाईल वरचेवरी कंस भय पावेल अंतरी देव गंधर्व ते अवसरी स्तवन माझे करतील शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य याचा वध करावा अगत्य जगदंबे त्या निर्धारे ऐशी देवस्तुती ते काळे एकोणी येईल विद्वान चळी येथे रावणी तत्काळे वदिन शुंभ निशुंभा ते ज्यासाठी चौथा अवतार तो वधोने शुंभासुर देवभक्ताशी हर्षथोर करीन मी ते समयी चौथे अवतारी सत्य जान नंदायशे नामाधिधान माझे असंख्यात नामगुण अनंत कडे कोणाशी पाचव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून कश्यपाची श्री धनुजान पुत्र तियेचे 61 धनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यात विप्रोजित चित्तदयाचे नाव महागर्विष्ठ तो झाले तदा शापासव असुर पराक्रमी अभिनव त्याई पराक्रमविता देव मजला शरण येतील ते तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर पाचवा मी घेईन अवतार भूमी एवढे करुण शरीर स्थावर जंगम यापिन मी मेरू एवढे करीन स्तन घोर रूप पृथ्वी प्रमाण दानवाचे घेईन प्राण चावून इडेन सगळेची तेव्हा दानवाते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मज लागी ऐसे सर्व दानव मारल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी सातव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून शतवर्ष प्रजन्न जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा शुद्धेने यापून सवितील सर्व ऋषीगण कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचून ते काळी तै येऊनी शताक्षी अवतार घेऊनी मीच सत्वर शतनेत्राने मुनीवर कृपादृष्टीनं पाहिन पै तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम मग अन्न शाकादी उत्तम आपले देही करीन मी वृष्टी वाचुने शाकन अन्न स्वशरीरापासून उत्पन्न करून पोषिण ब्राह्मणाचे भरण करीन सर्वाचे तेव्हा शाकांबरी हे नाव माझे होईल विख्यात परम तेव्हा असुर दुर्गम त्या ते मारिन निश्चये दैत्य दुर्गमाख्यान मारिन म्हणून दुर्गा देवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजने विख्यात जे सातव्या अवताराचे कारण आताची तो सांगिते तेव्हा ते सांगेन राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवरी एकदा धेनु ब्राह्मणा ते भक्षतील यज्ञयागादी विध्वंसतील तेव्हा सर्व ऋषी स्तवतील मज कारणे पुनरपी तेव्हाही मागोती भयंकर रूप धरुणी दुर्धर राक्षस भक्षिण समग्र ऋषी रक्षणा कारणे मग सहजची ऋषीगण स्तवतील मजला गुण भीमादेवी नामाधिधान विख्यात तेव्हा होईल आठव्या अवताराचा हा हेत सांगिते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्याशी पीडा करील सर्व देवाशी त्रासविल गायी ब्राह्मणा ते भक्षिल भ्रष्ट करील स्त्रियांते तेव्हा देव ऋषी प्रजागुण मज कारण येतील शरण मग मी आठवा अवतार धरीन भ्रमर रूप ते समयी असंख्यात होऊनी भ्रमर चित्र विचित्र वर्ण्य अपार मारिन तो महासुर त्रैलोकहिता कारणे अरुण दैत्याशी मारिता यापरी मज लोक म्हणतील भ्रामरी स्तवन माझे नानापरी या त्रिलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोक्यासहित मी अवतार धरीन तत्वता अष्ट अवताराची कथा तुम्हा कारणे निरूपिली देव ही या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवापासून
तुम्हाशी पीडा होईल जाण, धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून, करीन शत्रूचे निर्दलन, मुख्यत्वे अंश बडे करून, उत्पन्न होईल ते काळी, कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर, ऐसे देवी बोलती साचार, देवा लागी ते धवा, असो या प्रकारे करून हा अध्यायी निरोपण, देवीने स्वमुखी आपण अवतार कथिला देवीशी, पुढे 12वे अवतारी जाण, स्वचरित्राचे महिमाण, देवी सांगेन देवा लागून, एक चित्ते श्रवण करा, हा अध्याय सुरस जाण, याचे करिता श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसन, देव ही श्रवण करीतसे, ऐशी देवीची ही वाणी, पुढील अध्यायी पहा शोधूनी, देवीने स्वमुखे करून चरित्र वर्णन केले जे, व्यासे जैसे वर्णन केले, आणि देवहीनेही बोलविले, तैसे येत निरोपिले, यात संशय असेना, यास्तव सज्जनी अवधान, देवणी ग्रंथ करावा श्रवण, निरंतर राम ब्राह्मण, हेची पाडती सर्वांशी, त्या देवीशी नमस्कार माझे असोत निरंतर, जिने कृपा करून निज दासावर हा गोड ग्रंथ वदविला, ते मार्कंडेय पुराणे, सावर्णिके मन्वंतरे, देवी भागवते महात्मे, महासरस्वती व्याख्याने, 11वा अध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. अंबा माता की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.